काही लोकांना 2015 मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं। न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे, जे न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25 वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने भरून घ्या। गेले 20 वर्ष आम्ही वाट पाहतोय, प्रशासन जागा रिक्त असतात देखील आज भरून घेईल, उद्या भरून घेईल, पण अशी कोणतीही प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसत नाही। आम्हाला सांगितलं जातं न्यायालयीन बदली कर्मचारी हा कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो। जर कंत्राटी पद्धतीने जर पगार निघत असेल आणि आम्ही न्यायालयीन बदली कर्मचारी असेल तर आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे? आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे? त्याचं नाव काय आहे? तो इथे भरतो का? आणि आज पण तिथे आमच्या नावाने जमा झालेले दिसत नाही। याचा खुलासा या प्रशासन अधिकाऱ्यांनी करावा। त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी जे गेले 25 ते 30 वर्षापासून जे काम करणारे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पिरवून जेल करतात, पण यांच्या न्याय हक्कासाठी मात्र प्रशासनानं शासनाकडे संबंधित आरोग्य आयुक्ताकडं संबंधित पाठपुरावा करून याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही। म्हणून आमची या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांना तत्काळ कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी। अलीकडे एक सरळ सेवा भरती म्हणून या ठिकाणी भरून घेत असल्याचं चित्र आमच्या समोर आहे, पण ते सरळ सेवा भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा पहिला विचार करण्यात यावा, त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी। आणि आमच्या त्या लाड समितीच्या शिफारसीनुसार काही कर्मचारी मयत झालेले आहेत, काही कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत, त्यांच्या पालकांना त्यामध्ये लाड समितीच्या समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी, त्यांना समावेश करून घ्यावं। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करीत असलो, आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जर गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईचे वैद्यकीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला, हे संबंधित महाराष्ट्र शासन आणि आपण प्रशासन अधिकारी असाल याची खात्री या ठिकाणी याचे हे एक आपल्या माध्यमातून मी सांगतो। आणि शेवटचं एकच सांगणार आहे, जर आम्ही महाराष्ट्र शासन प्रधान सचिव राज्यपाल यांच्यापर्यंत देखील आमच्या मागण्या ठेवू, परंतु वेळ पडली तर या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांसाठी आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ, न्यायालयात याचिका दाखल करू। कारण न्याय कोर्टाचा आदेश असताना देखील या मेरीज सिव्हिल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली नाही, अवमान केला। न्याय कोर्टाचा अवमान केल्यामुळे आम्ही नीट याचिका या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत। त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांची या ठिकाणी खात्याने चौकशी देखील झाली पाहिजे, त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे, अशी देखील मागणी आमची न्यायालयाला असणार आहे, अशी आपल्या माध्यमातून आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा।